नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र। मी श्रुती कुलकर्णी आणि आपण पाहता एबीपी माझा। या बुलेटिन मध्ये आपले स्वागत। राज्यभरातल्या बातम्यांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। सुरुवात करूया 100 हेडलाईन्सने। सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरेंच्या युवा सेनेचा सर्व 10 जागांवर विजय। युवा सेनेचे किसन सावंत 960 मतांनी विजयी। मुंबई विद्यापीठाबाहेर जोरदार जल्लोष। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल जाहीर। युवा सेनेच्या विजयी उमेदवारांना मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णींकडून प्रमाणपत्र प्रदान। सिनेट निवडणुकीतील विजयानंतर आदित्य ठाकरेंनी मानले मतदारांचे आभार। आम्ही फक्त विजयाची पुनरावृत्ती केली नाही तर कामगिरीही सुधारली। आदित्य ठाकरेंचे ट्विट। सिनेट निवडणुकीत विजयानंतर ठाकरे गटाचं आज मातोश्रीवर सेलिब्रेशन। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे विजयी उमेदवारांची भेट घेणार। चिपळूणमध्ये युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। शहरातील चिंच नाक्यात फटाके फोडत ठाकरे गटाकडून आनंदोत्सव साजरा। मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाला यश। महाडमध्ये कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसोबत बैठक। आगामी विधानसभा निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा। मतदान केंद्रांवर रांगांचे योग्य व्यवस्थापन करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश। मतदानाच्या दिवशी मतदारांच्या गैरसोयीच्या तक्रारीवर निवडणूक आयोग कठोर कारवाई करणार। मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशीचा नको। रांगेत उभे राहणाऱ्या मतदारांसाठी शेड, पंखे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करा। भाजप आमदार आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी। केंद्रीय निवडणूक आयोग राज्याच्या मुख्य सचिवांवर नाराज। निवडणुकीपूर्वी बदल्यांचा अहवाल न दिल्यानं नाराज। निर्धारित वेळेत माहिती का दिली नाही ते स्पष्ट करण्याचे निर्देश। दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याच्या माहितीनंतर मुंबई पोलीस सतर्क। गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून नजर ठेवण्यात येणार। राज ठाकरेंच्या अमरावती दौऱ्याचा आज दुसरा दिवस। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा घेणार आढावा। मनसे नेते अमित ठाकरे नाशिक दौऱ्यावर। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत अमित ठाकरेंची बंद दाराआड चर्चा। कोकणात अजित पवार गटाला धक्का। दापोली नगर परिषदेतील 8 पैकी 7 नगरसेवकांकडून वेगळा गट स्थापन। उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्या नेतृत्वाखाली वेगळ्या गटाची स्थापना। बीड जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा। गेवराई, माजलगाव आणि केज विधानसभेसाठी ठाकरे गट आग्रही। सुषमा अंधारेंची माहिती। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मतदान न करण्याचा ठराव। ओबीसी समन्वय समितीनं घेतला ठराव। यवतमाळमध्ये वंचितला धक्का। वणीतील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा शरद पवार पक्षात प्रवेश। रायगडमध्ये जागा वाटपावरून महायुतीत वाद नाही। महायुतीच्या सर्व 7 जागा निवडून आणणार। शिवसेना नेते भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। पनवेल, अलिबाग, उरण आणि श्रीवर्धन मतदारसंघात युतीचं धर्मपालन करणार। गोगावलेंची माहिती।
रायगडात ठाकरे गटाला मोठा धक्का. दासगाव बामणे कोंड येथील ग्रामस्थांचा आमदार भरत गोगावलेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. पुढील 3 ते 4 दिवसात आणखी 3-4 धक्के देणार, गोगावलेंची माहिती. पूर्व विदर्भातील 28 पैकी 14 तर चंद्रपुरातील 3 जागांवर ठाकरे गट दावा करणार, माजी मंत्री भास्कर जाधव यांची माहिती. तर कुठल्याही परिस्थितीत बल्लारपूर जागा शिवसेना लढवणार, भास्कर जाधवांचा निर्धार. उमेश पाटील राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत. राजन पाटलांची सहकार परिषदेवर नियुक्ती झाल्यानं उमेश पाटील नाराज. राजीनाम्याचं बंद पाकीट तयार. 2 ते 3 दिवस वाट पाहणार, उमेश पाटील यांचं वक्तव्य. आगामी विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरेंचा बंदोबस्त करणार, शरद पवारांचा इशारा. पोर्शे अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना टिंगरेंनी मदत केली, चुकीचं काम करणाऱ्यांना वाचवलं, पवारांचं वक्तव्य. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर लाडक्या बहिणीप्रमाणेच लाडक्या दाजींचाही विचार करा. लाडक्या दाजींना दिवसा वीज कशी मिळेल यावर निर्णय घ्या. राहुरीमध्ये शिवस्वराज्य यात्रेदरम्यान प्राजक्त तनपुरेंचं वक्तव्य. शरद पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार बापूसाहेब पठारे आणि 10 माजी नगरसेवकांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. पुण्याच्या वडगाव शहरी मतदारसंघात बापू पठारेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता. माढा विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्यामध्ये लढत होण्याची शक्यता. पवारांनी तिकीट दिल्यावर समोर कोण याचा विचार करणार नाही, आमदार बबन शिंदेंना पुतण्या धनराज शिंदेचं आव्हान. काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुखांचा मुलगा अमोल देशमुखनं सावनेरमधून मागितली पक्षाकडे उमेदवारी. एकनाथ खडसे जामनेरमध्ये येण्याची भाषा करतात, त्यांनी खुशाल यावं. तुम्हाला तुमच्या गावात कामं करता आली नाही, तिथे काय करणार? मंत्री गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक सवाल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या केबिन तोडफोड प्रकरणी मंत्रालयातील पोलिसांवर कारवाई होण्याची शक्यता. तोडफोड करणाऱ्या महिलेच्या कुटुंबियांशी पोलिसांकडून संपर्क. पोलिसांनी महिलेच्या बहीण आणि भावाला मुंबईत बोलावलं. महिलेचं पोलिसांना सहकार्य नाही. उद्विग्नता समजून घेऊ, व्यथा दूर करू, कोणी जाणीवपूर्वक पाठवलं का तेही समजून घेऊ. तोडफोडीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर इनपुट मिळतं तेव्हा आपण सुरक्षा वाढवतो, फडणवीसांचं वक्तव्य. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कार्यालय तोडफोड प्रकरणी कोणताही राजकीय अँगल नाही. महिलेनं 3 महिन्याआधीही भाजप पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता, भाजप पदाधिकाऱ्यांची माहिती. महाराष्ट्राचे गृहमंत्रीच महाराष्ट्रात सुरक्षित नाहीत. त्यांच्याच मंत्रालयात घुसून कुणी तोडफोड करत असेल तर ते सुरक्षित कसे? अमोल कोल्हेंचा सवाल. गृहमंत्र्यांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा ही चिंतेची बाब. गृहमंत्रीच सुरक्षित नसतील तर राज्यातील महिलांच्या सुरक्षेची कल्पना न केलेली बरी. तोडफोड प्रकरणी सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. लाडक्या बहिणीला राज्य सरकारचा किती राग आहे हे दिसलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालय तोडफोड प्रकरणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका. सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वच्छतेच्या नावाखाली 3,200 कोटींचा घोटाळा केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप. तिजोरी साफ करण्याचा प्रकार सुरू, वडेट्टीवारांची टीका. मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा शरद पवार हे पहिला राजकीय बळी ठरतील, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून होत असलेल्या फडणवीसांच्या बदनामी मागे विरोधी पक्षातील काही नेत्यांचा हात, नरेंद्र पाटलांचा आरोप.
बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंच्या बॅनरवर मनोज जरांगेंचा फोटो, पंकजा मुंडेंसह भाजप नेत्याचे लावले वेगळे बॅनर्स, बीडमध्ये बॅनरची चर्चा. 29 सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुण्यातील मेट्रोचं उद्घाटन. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार. मुरलीधर मोहोळ यांची माहिती. देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सुपर कॉम्प्युटर अर्क पुण्यातील IITM मध्ये. नुकतंच पंतप्रधान मोदींनी या कॉम्प्युटरचं उद्घाटन केलं. या कॉम्प्युटरमुळे हवामानाचा अचूक अंदाज आणि परिसरातील सगळी माहिती मिळणार. मुंबईच्या अंधेरी येथील सिप जवळ ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून महिलेचा मृत्यू झाला. मात्र खड्डा आपला नसल्याचं मुंबई महापालिका आणि मेट्रो रेल कॉर्पोरेशनचं स्पष्टीकरण. त्यामुळे कुणावर गुन्हा दाखल करायचा याबाबत पोलिसांनाही संभ्रम. राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्या जामीन अर्जाबाबत सोमवारपर्यंत निकाल राखीव. सिंधुदुर्ग पोलीस आणि आपटेच्या वकिलांनी आज न्यायालयात बाजू मांडली. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंच्या निवडीला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल. पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी दाखल केली याचिका. जातनिहाय मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आल्याचा आरोप. औरंगाबाद खंडपीठाकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीविरोधातील गुन्हा रद्द. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील मेसेज व्हायरल झाल्यास केवळ टाकणारच नाही तर ग्रुपमधील प्रत्येक जण तितकाच दोषी, हायकोर्टाचं मत. लादेनवर वक्तव्य करून ऋता आव्हाड यांनी अकलेचे तारे तोडलेत. त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे यांची प्रतिक्रिया. व्हिडिओ तपासून राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचीही केली मागणी. भाजपच्या माजी खासदार पूनम महाजन यांनी महाराष्ट्रातील बुद्धिबळपटू विदित गुजराथीचं केलं अभिनंदन. नुकत्याच झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये विदितनं पटकावले सुवर्ण पदक. माजी मंत्री रोहिदास पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन. ते 84 वर्षांचे होते. आज सकाळी 11 वाजता धुळ्यातल्या देवपूरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. भाजपा आमदार किसन कथोरे यांचा अक्षय शिंदे यांच्या दफनविधीला विरोध. बदलापूर हे सुज्ञ नागरिकाचं शहर आहे. चांगले लोक इथे राहतात. त्यामुळे विरोध करत असल्याचं कथोरे यांचं वक्तव्य. अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जमीन उपलब्ध करून देऊ. राज्य सरकारची हायकोर्टात हमी. आतापर्यंत 3 शहरात झालाय अक्षयच्या दफनविधीला विरोध. भिवंडीतील यंत्रमागधारकांना दिलासा. वीज दरात 1 रुपयाची सवलत जाहीर. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून राज्यातील यंत्रमागधारकांना दिलासा. आणि या सविस्तर बातम्यांसहित या बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. इतर काही महत्त्वाचे अपडेट्स ब्रेक नंतर. पाहत रहा एबीपी माझा.